भोपाळी ते भैरवीच्या आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. तत्पूर्वी एक परिचय राहिलाय, आपण ओळखला असेल. आमच्या सगळ्यांचा परिचय दिला, त्याचाच परिचय राहिला. त्यांचं नाव आहे कृष्णात पाटोळे सर. आमच्या सांगलीजवळ तुंग गावचे, माझ्याच गावचे. तुंगजवळ विठलाईनगर शाळा आहे जिल्हा परिषदेची. 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहेत. जिल्हा परिषदेची शाळा, धरणग्रस्त शाळा. त्या शाळेत या शिक्षकाने 10 वर्ष काम केलं. कधी रविवार पाहिला नाही. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी भेट दिली, अंतरंग बाह्यांग फुलवलं, अनेक उपक्रम राबवले. त्यावेळचे आमचे गट शिक्षणाधिकारी नामदेव माळी साहेब यांनी त्यांच्यावरती भरभरून लिहिलं. आणि आता 10 वर्ष झालं जवळ समरोळी शाळेत बदली झाली. पहिली 5 वर्ष मुलांच्या शाळेत, 1ली ते 4थी पर्यंत वर्ग. शिक्षक कसा असावा, 2रीतला एक विद्यार्थी त्यांनी हेरला, गौतम पाटील नावाचा. त्याच्यात कवितेचे गुण त्यांना दिसले. 2रीत 3रीत मार्गदर्शन केलं आणि 4थीत त्याचं गौतमच्या कविता म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाला तो 5वीत गेल्यानंतर गौतम महाराष्ट्र शासनाचं बालवाङ्मयाचा 50,000 रुपयाचा पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटोळे सर आणि त्या विद्यार्थ्याचा सन्मान झाला. म्हणजे आता गेली 5 वर्ष ते मुलींच्या शाळेत होते समडोळीत. तिथला एकच किस्सा सांगतो. मुलींची शाळा त्यांनी सर्व गुण संपन्न केलेली आहे. शाळेचा राजवाडा केलाय. आपण कधी आलात सांगली भागात तर नक्की बघा. समडोळीला राजवाड्याची शाळा म्हणजे पाटोळे सरांची शाळा. कोरोना काळात सगळ्या शाळा बंद होत्या. नुकता कोरोनाचा पहिलंच वर्ष होतं सरांचं त्या शाळेत. आणि कोरोनात सगळ्या शाळा बंद होत्या. आम्ही सगळे शिक्षक ऑनलाईन शिकवत होतो, पण पाटोळे सर ऑफलाईन शिकवत होते. ते कसं काय तर एका गल्लीतल्या मुली 5-6 एका घरात बोलवायच्या, घरातली एक मदतनीस घ्यायची. अशी 27 केंद्र केले होते सरांनी. आणि हे शिक्षक आणि त्यांचा स्टाफ त्यावर नियंत्रण. 11 ते 2 शाळा सुरू होती. गुपचूपपणे येऊन शिक्षणाधिकारी सर्वांनी भेटी दिल्या त्या शाळेला. असे वेगळे उपक्रम सातत्यानं पाटोळे सर राबवतात. मुलांना लिहितं करण्यासाठी अनेक पुस्तकं त्यांनी छापलेले आहेत. मुलांना लिहितं करतात. अनेक ठिकाणी शैक्षणिक शिबिरांना जातात, मार्गदर्शन करतात आणि भोपाळी ते भैरवीच्या प्रवासासोबत असतात. असे कृष्णात पाटोळे सर यांना बोलवतो आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून टाळ्या मारतो. काम करत असताना एक बांधिलकी असते समाजाप्रती आणि मुलांनी लिहितं व्हावं, वाचतं व्हावं. माझे सहकारी मित्र नामदेव माळी साहेब त्यांच्या सहकार्यातून ते क्लासरूम ऑफिसर सेवानिवृत्त झाले. तर महाराष्ट्रभर आम्ही लेखन चळवळ जोपासतोय. लहान मुलांनी त्यांच्या कथा लिहाव्यात असा प्रयोग केला. 2रीचा, 7वीचा, 5वीचा आणि 4थीच्या मुलींनी कथासंग्रह लिहिलेले आहेत आणि महाराष्ट्रात अनेक साहित्यिकांनी त्याचं कौतुक केलं. पहिली आवृत्ती संपलेली आहे, 2री आवृत्ती संपण्याच्या मार्गावरती आहे. अपडेटचा वेळ न घेता त्याच्याबद्दल आपल्याला कुणाला भेटायचं असेल तर नंतर आपण भेटू. ती पुस्तकं उपलब्ध आहेत. तर या दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं मुलांनी मोबाईलच्या ऐवजी पुस्तकं वाचावीत आणि लिहावीत कथा. आणि कार्यशाळा पण आम्ही घेतो. त्याच्याशिवाय भोपाळी ते भैरवीचं आमचं इंस्टा हँडल आहे, भोपाळी ते भैरवी तुम सांगली. यूट्यूब चॅनेल आहे, फेसबुक चॅनेल आहे. याच्यावरती जरूर सर्वांनी सबस्क्राईब करा, आपल्या लाईक करा. आपली प्रतिक्रिया, प्रत्येक प्रयोग आमदार साहेबांचा प्रयोग असतो. हा काही सूचना सुद्धा आम्ही घेतो, कारण आम्ही म्हणत नाही की आमचा सगळ्याच प्रयोग ओके आहे. हा प्रयोग करत 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 फिनिशिंग करत करत लोकांच्या सूचना घेत आज इथंपर्यंत आलेला आहे. नम्रपणे आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या काही सूचना किंवा काय अभिप्राय जरूर 99 75 18 62 95 9975186295 या फोनवरती कळवा. भोपाळी ते भैरवी तुंग सांगली आमचं इंस्टा हँडल आहे, फेसबुक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती जरूर कळवा. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 12 मावळातील 12 बलुतेदार अनुतेदारांना एकत्र केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. घोड्यांच्या टापांच्या निनादात सह्याद्रीमध्ये शौर्याची परंपरा माझ्या मावळ्याने दाखवली. आणि आज हाच माझा महाराष्ट्र आपण गुण्या गोविंदाला नांदतोय. याचं सगळं श्रेय माझ्या पूर्वजांचं, माझ्या मावळ्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज कुशल अभियंते, जननीती तज्ञ, शौर्याने भारलेलं व्यक्तिमत्व. किती सांगावं, त्यांचं वर्णन करावं. असा माझा राजा. बदे वारसा माती आमुची दख्खनची. थोर आमुचा बदे वारसा माती आमुची दख्खनची. कणा कणातून साद घालते भूमीतल्या वीरांची. भूमीतल्या वीरांची. जय हो, जय हो महाराष्ट्र माझा. 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 परंपरेचे पाईक आम्ही, ध्येय आमचे उच्च असे. ध्येय आमचे उच्च असे. वैभवशाली महाराष्ट्राचे स्वप्न एक
एकची नयनी बसे हिमालयाचे रक्षण करतो आम्ही लेकरे शिवबाची कणाकणातून साध घालते भूमीतल्या वीरांची जय हो जय हो महाराष्ट्र माझा 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 एक आमचा प्रांत आगळा बलिदानाची श्रेष्ठ प्रथा कुणापुढेही झुकणे नाही स्वाभिमान ही दीर्घ कथा मानले गुंजन करतो गाथा इथल्या शौर्याची कणाकणातून साध घालते भूमी इथल्या वीरांची भूमी इथल्या वीरांची जय हो जय हो महाराष्ट्र माझा 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 जगदंब 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 जयंत्या आणि उत्सवांच्या वेळी काढले जाणारे कर्ण कर्कश आवाज ऐकून आमचे कान आता बधीर झाले. वारकऱ्यांच्या टाळांचा आणि खारकऱ्यांच्या तलवारींचा खडखडाट ऐकणाऱ्या या कानांना हा आवाज आता सहज होत नाही. गाड्या पळवून घोषणा देणे, मूर्त्या झेंडे यांचा देखावा करणे, अरे या देशात देशहिताच्या गोष्टी करा. जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणुसकीला हात घाला. जसा आम्ही एक एक मावळा उभा केला. आज माणूस माणसापासून तुटक चालला, निसर्ग माणसापासून दूर होत चालला. अरे सावरा त्यांना, जसं आम्ही सावरलं होतं स्वराज्याच्या अस्मितेने. एकेकाळी स्वराज्य व्हावे हे तो स्त्रीची इच्छा, आणि आज दहशतवाद, भ्रष्टाचार, लूटमार, बलात्कार आमची उत्सव मूर्ती म्हणून मिरवण्यासाठी या स्वराज्याची निर्मिती नव्हती केली आहे. माझा सह्याद्री, इथले गड कोट, इथला सारा मुलूक आमच्यासाठी जीव की प्राण. माझ्या मर्द गावड्याने तळ हातावर शिर घेऊन त्याचं रक्षण केलं. हाती सोन्याचा नागर धरून आम्ही स्वराज्य उभारलं. आमच्या नंतरही इथलं स्वराज्य आबा आधीच राहील असं वाटलं होतं. पण या महान राष्ट्राची काय अवस्था करून ठेवलं तुम्ही? नाही, हे थांबलं पाहिजे. आमच्या नावाचा मंत्र जपायचा असेल तर हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत आणि मस्तकात देश सेवेचा वरवा पेटू द्या. आमच्या नावाचा घोष करायचाच असेल तर घ्या शपथ स्वराज्याची, द्या वचन स्वराज्याच्या कर्तव्याचं. जपा आपल्या अस्मितेच्या बलस्थानाला, जतन करा आपल्या अभिजात लोककला आणि परंपरा, आणि मग म्हणा भारत माझा देश आहे, प्रत्येक प्रांत माझा आहे, मी इथल्या प्रत्येक प्रांताचा आहे.
उठा, जागे व्हा. या देशाला तुमची गरज आहे. या देशाला तुमची गरज आहे. स्वराज तोरण स्वराज तोरण चढे गैरजती तोफाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज तोरण चढे गैरजती तोफाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे बोला भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे